कधी विचार केला का? पूर्वी आपल्या आजी आजोबांनी जे पळसाच्या पानावर जेवायचे, त्या जेवणाची चव इतकी वेगळी आणि समाधान देणारी का वाटायची? ब्युटिया मोनोस्पेर्मा म्हणजेच पळसाचं पान हे फक्त नैसर्गिक ताट नाही, तर त्यामागे एक सूक्ष्म शास्त्र आणि ऊर्जा कार्यरत असल्याचं आपल्या पूर्वजांनी मांडलं होतं. विशेष गोष्ट म्हणजे पळसाच्या एका देठाला नेहमी 3च पाने असतात. ही 3 पाने म्हणजे सृष्टी चालवणाऱ्या त्रिगुण शक्तीचं प्रतीक आहे. सत्व, रज आणि तम. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पळस हे मैक्री म्हणजेच बुध तत्वाशी संबंधित मानलं जातं. बुध म्हणजे संतुलन, मोजमाप, सूक्ष्मबुद्धी आणि अन्नाशी संबंधित कार्य. म्हणूनच पूर्वी जेव्हा आचारी किंवा जेवण बनवणारा या पानावर वाढण्यासाठी जेवण तयार करायचा, तेव्हा या त्रिगुण शक्ती त्याला पदार्थाचं योग्य प्रमाण, योग्य संतुलन आणि योग्य चव साधण्यासाठी सहाय्यभूत करत असत. परिणामी जेवण अधिक स्वादिष्ट, संतुलित आणि समाधान देणारे बनवायचं. आणि जेव्हा तेच अन्न पळसाच्या पानावर वाढलं जायचं, तेव्हा त्या पानातील नैसर्गिक गुण, ऊर्जा अन्नाची चव अजून खुलवतात असं अनुभवायला यायचं. म्हणूनच पूर्वीचं साधं जेवणही मन आणि शरीर या दोघांनाही तृप्त करून जायचं. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.